नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी अर्धापूर शहरातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित 33/11 kV विद्युत उपकेंद्र अर्धापूर या ठिकाणी अर्धापूर तालुक्यातील मेंढला या गावातील काही शेतकरी बांधव आलेले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव आलेले आहेत। आज या ठिकाणी मेंढला खुर्द येथील सर्व वीज ग्राहक वीज पुरवठा सततच्या खंडित असल्यामुळे या ठिकाणी निवेदन देण्याकरता MSCB ऑफिसला आलेले आहेत। आज तुम्ही बोल नका, तुम्ही नारेबाजी देते लाईट का भेटले असं। अर्धापूरमधील अधिकारी उपस्थित नसल्यामुळे या ठिकाणी आपण पाहू शकता की खुर्चीलाच निवेदन देत असताना शेतकरी बांधव दिसत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये दाभड सर्कलमधली हे शेतकरी आहेत। आपण पाहू शकता यांनी खुर्चीलाच निवेदन दिलेलं आहे। MSCB अर्धापूर कार्यालय या ठिकाणी जे निवेदन देण्यात आलेले आहे त्यामागची काय भूमिका आहे? आज आम्ही दाभड 2 मधून मेंढला खुर्द, सांगवी, खडकी असे बरेच गावाचे मिळून बुद्रुक असो सगळे या ठिकाणी आज 2-3 वर्ष झालं आम्हाला लाईटचा खूप त्रास आहे आणि आमच्या लेकराबाळात सुद्धा नुकसान होत आहे। त्यासाठी काय वाले रात्र 2-2 दिवस लाईट चालली, याच्याकडे कोणीही बघायला तयार नाही। तर आम्ही आज विचार केला की चला आपण अर्धापूरला MSCB ऑफिसला जाऊया। तर आज आम्ही निवेदन घेऊन आल्यात, इथे कोणीही नाही, निवेदन घ्यायला सुद्धा कोणी नाही। आणि काही कर्मचारी म्हणाले तर की तुम्ही आमदाराला भेटा। हे मला तुम्ही सांगा, असं आमदाराला हे जर काम त्याला सांगता येईल काय? हे जर असे म्हणू लागले त्याला काय केलं पाहिजे आम्ही? मग असा आम्हाला त्रास होत आहे। तर यासाठी आम्हाला दाभड 2 मध्ये सुरळीत लाईन करून द्यावी ही आमची नम्र विनंती असेल। सतत 4 वर्षापासून असंच थोडा एक साधारण पाऊस झाला लाईट चालली, थोडं जर वारं सुटत लाईट चालली। याच्या अगोदर आपण निवेदन वगैरे दिले होते का? याच्या अगोदर 2-4 निवेदन दिले तरी याचं कोणी याची दक्षता घेईना, काही नाही। लास्ट त्याला सांगितलं की बाबा ते तर आलेच नाहीत। फोनवर आम्ही बोलल्या, राठोड साहेब म्हणले की 2 दिवस थांबा। आणि आमचे जे लाईनमॅन होतं लोखंडे त्याचं तर 6 महिने झालं, 2 वर्ष झालं तोंडच नाही। आणि फोन जर केला कोणातरी गावकऱ्यांना तर उचलाय पण तयार नाही, त्याचं बघणं नाही, काही नाही। जर समजा आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर काय करायचं? जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर आम्ही 2 दिवस वाट पाहून या ठिकाणी आमचे सर्व महिला मंडळी, गावकरी आम्ही सर्व भांडे मेंढे घेऊन याच ठिकाणी धरणे आंदोलन करण्याचा आम्ही इशारा। मी जटन पाटील मुळे सांगवी, आम्ही सर्व मिळून एक दाभड 2च्या या आवारामध्ये येत असतो। दाभड 2 आम्ही MSCBला आज आलो। सांगवी, मेंढला खुर्द, मेंढला बुद्रुक आणि खडकी या 4ही गावामध्ये लाईटचा जवळपास आज 2-3 वर्ष झाला असाच फॉल्ट चालू आहे। कारण कोणताही लाईनमॅन फोन उचलायला तयार नाही ना। मेंटेनन्सला जे अधिकारी दिलेले आहेत ते मेंटेनन्सचे अधिकारी त्या आमच्या ग्रामीण भागामध्ये जो मेंटेनन्स आहे तो मेंटेनन्स बरोबर तो अधिकारी करतो। आणि एक महाराज एक हरदीप सिंग म्हणून तो लाईनमॅन समजा तो जो मेंटेनन्सला दिलेला अधिकारी आहे तो अधिकारी रात्री 12-12 वाजेपर्यंत काम करतो। पूर्ण कट पॉईंट जे काढलेले त्यांनी आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये जो दाभड 2 मधून जाणारा असतो तो कट पॉईंट काढलेले आहेत, बरोबर व्यवस्थित लाईन आहे आणि मेंटेनन्स पूर्णपणे चांगला आहे। पण अर्धापूरचा जो अर्बन एरिया आहे, अर्बन एरियामध्ये जवळपास 100 पोल आहेत तिथं, ते आमच्या ग्रामीण भागामध्ये लाईट येते त्याची दाभड 2ला, तर त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित नाही। कुठं फांटे आलेले आहेत, कुठं वायर तुटलेले आहेत, तिथं 3 कटिंग नाहीत, ते व्यवस्थित इथं केलेले नाही। आज आम्ही जे सर्व गाव मिळून इथं जे आलो MSCBला, तर एकही अधिकारी आता जवळपास 12 वाजलेले आहेत, एकही अधिकारी एकाही चेअरवर आलेला नाही, आणखीन आतापर्यंत तो ड्युटीवर आलेला नाही। आणि ज्यावेळेस आम्ही सर्वजण इथं ज्यावेळेस 4ही गावचे लोक आलो त्यावेळेस ते अधिकारी इथं उडवाउडीचे जे काही इथं लाईनमॅन जे बसलेले आहेत तो फक्त उडवाउडीचे उत्तर देत आहेत की साहेब आलेत, कोणाला तापच आली, कोणाला बुखारच आली, समजा असे काही कारण सांगून टाळाटाळ करत आहेत। आणि निवेदन आम्ही देवा कोणाला? आता नाईलाजानं आम्हाला सर्व गावातील ग्रामस्थांना एका खुर्चीला निवेदन द्यावं लागले, म्हणजे ही शोकांतिका आहे। आणि याकडे ना सरकारचं लक्ष आहे ना MSCBच्या कोणाचं लक्ष आहे। त्यासाठी मी सरकारला विनंती करतो आणि जो काही वरिष्ठ अधिकारी आहे त्यांनी अर्धापूरच्या MSCB ऑफिसवर लक्ष देऊन काम केलं पाहिजे की कारण हे अधिकारी रात्री फोन उचलत नाहीत, ना लाईट बरोबर व्यवस्थित देत नाहीत आणि बिल भरायला म्हणताना सकाळी दिवसाबरोबर लोकांच्या घरी येतात। तर लोकांना बिल कसे भरायचे, कशासाठी भरायचे, त्यासाठी अधिकाऱ्यांना मी विनंती करतो
की जे वरिष्ठ अधिकारी आहेत MSCB वर लक्ष ठेवून त्यांनी याच्यातून आम्हाला 2 दिवसांमध्ये मार्ग काढावा. जाधव साहेब इथले जे इंजिनियर आहेत, जाधव साहेबांनी आताच फोनवर बोलणं झालेलं आहे. त्यांनी सांगितलं, राठोड साहेबांचं आताच बोलणं या ठिकाणी झालेलं आहे फोनवर. त्यांनी सांगितलं की आम्हाला 2 दिवसाचा अवधी द्या. 2 दिवसामध्ये जर आमची लाईट सुरळीत नाही झाली तर आम्ही सर्वजण घरचे सर्व भांडे वगैरे सगळे घेऊन आम्ही या ठिकाणी येऊन याच ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहोत.